माझ्यामुळे किंवा आपल्या सॉरी माझ्या बाळामुळे तुला कुठलाही त्रास होणार नाही। शिवाय राजाराम काकांना सांगून अकाउंटंट कडून कधीही पैसे विड्रॉ करून घेऊ शकतोस तू। हा सगळा पैसा, ही सगळी इस्टेट तुझी। माझा यावर काहीही अधिकार नाही, एवढंच सांगायचं होतं। शार्दूलरावांची स्मृती परत आली आहे भाऊजी, पण अजूनही ते नेहाला ओळखत नाही। म्हणजे त्यांना पूर्वीचं सगळं आठवतंय, पण ज्या काळात ते त्यांची स्मृती गमावून बसले होते ना, तो काळच ते विसरले। अरे देवा, आपलं नेहाशी झालेलं लग्न, आपलं बाळ, सगळं सगळं विसरले ते। ठीक आहे, काही काळजी करू नकोस, त्यांची स्मृती परत येईल। स्मृती परत यायला थोडासा वेळ लागतो, इतकंच। डॉक्टरही तेच म्हणाले। हो ना, मग का काळजी करतेस तू? अजूनही मला हर्षदा दिसते, माझ्याशी बोलते। काय? हो दादा, मी नाही विसरू शकलो तिला। मला मला सारखं असं वाटतं मी तिचा विश्वासघात केलाय। आयुष्यभर तुझ्यावरती प्रेम करेन असं म्हणालो होतो मी तिला, मग मी का करतोय लग्न, कशासाठी? नेहाच्या आयुष्याने काय विचित्र वळण घेतलंय। ज्याच्यासाठी तिने आयुष्य वेचलं, आता तोच तिला ओळखत नाहीये। एखाद्याची स्मृती जाणं आणि ती नंतर परत येणं, यामुळे इतरांना किती त्रास होऊ शकतो याची कल्पनाच करवत नाही। पण त्या माणसाला स्वतःलाही जो त्रास होतो त्याचं काय? आज मी पण या सगळ्यातून जाते। मी आधी नक्की कोण होते याबद्दल अजूनही मला फारसं काहीच आठवत नाहीये। त्यात माझ्या नवऱ्याशी, नरूशी झालेलं लग्न, त्याच्याशी केलेला संसार, हे सगळं मला आठवतंय। पण उद्या कदाचित माझी स्मृती परत आली तर? हे बघ, तू काहीतरी वेड्यासारखे विचार मनात आणू नकोस। तू कुणालाही फसवत नाहीयेस, कुणाचाही विश्वासघात वगैरे करत नाहीयेस। हर्षदा आता या जगात नाही। तुझं तिच्यावर प्रेम होतं मान्य आहे, पण ती या जगात नाहीये, त्यामुळे तिचा विश्वासघात करण्याचा प्रश्न येतोच कुठे? आधी जे काही झालं ते माणसाने विसरून जायला हवं। तो तुझा भूतकाळ होता आधी। हर्षदा हा तुझा भूतकाळ होता, मानसी हा तुझा भविष्यकाळ आहे। तुम्ही सगळे स्वार्थी आहात, फक्त स्वतःचा फायदा बघता। हा तुझा गैरसमज आहे। आम्ही सगळे तुझ्याच भल्याचा विचार करतो। हे असं माझ्याच घरात मला भिकाऱ्यासारखं वागवून मी तिच्याकडे सारखे पैसे नाही मागू शकत का? त्याचं काहीतरी करा। ठीक आहे, सध्या तुझी डॉक्टरांची ट्रीटमेंट चालली आहे, ती संपली की आपण काहीतरी कायदेशीर तरतूद करू। आज डॉक्टरांकडे जायचं ना, आपण बोलू डॉक्टरांशी। ते जर का म्हणाले की तू पूर्णपणे बरा झालायस तर बोलून आपण मार्ग काढू। नाही, मी स्वतः जाऊन येईन डॉक्टरांकडे। तुम्हाला तिथे यायची काही गरज नाही। आणि हा, माझी काळजी करू नका, मी बघून घेईन काय करायचं। काय दादा, मला ह्या कोड्यात अडकून निघून गेलात तुम्ही। आता काय करू मी? कसं समजावं ह्याला? मला तर काहीच सुचत नाहीये।